दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याला या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असलेले आणि मुद्दाहून राजस्थानहून आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी वेळ दिला ते महामहिम राज्यपाल राजस्थान राज्याचे सन्मान्य हरिभाऊ बागडेजी, माझी सहकारी ज्यांनी नेमकी माझी स्तुती केली काय केली मलाही कळलं नाही, अजित गोपछेडेजी, ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, सुरेश सावंतजी, जिल्हाधिकारी विपिन इटणकर, राहुल कुलकर्णी, नितीन जोशी, संदीप पाठक, विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तबगारीने आपलं क्षेत्र ज्यांनी गाजवलं, उत्कृष्ट काम करून विशेषतः मराठवाड्यातली बहुतांश ही मंडळी आहे, त्या सर्वांचं योगदान समाजाप्रती किती मोठं आहे हे आपण सर्वांनी नुकतंच पाहिलेलं आहे। या सोहळ्याचे निमंत्रक, कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, शिवानंद महाजन, बालाजी जाधव, संदीप पाटील, मनोहर ऐलाने, ज्यांनी ज्युरी म्हणून या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये ज्यांनी अतिशय निष्पक्षपणे काम केलं, हे सर्व ज्युरीचे सन्मान्य मान्यवर सहकारी। आणि आज या सोहळ्याला मी खरं आपल्या सर्वांचा आभारी आहे। आजच्या सोहळ्याला मी पाहतोय समाजाच्या विविध घटकातील सर्व लोक, केवळ राजकीयच नव्हे तर विविध क्षेत्रामध्ये आपल्या व्यस्त वेळ असताना सुद्धा जे मुद्दामून वेळ काढून इथे सर्व आले, ते सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक प्रथम या ठिकाणी स्वागत करतो। मला अतिशय आनंद आहे की आपण सर्वांनी अतिशय उत्कृष्ट या सोहळ्याला आपल्या सर्वांनी साथ दिली आणि समाजाप्रती उत्कृष्ट काम करणारे जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांच्या प्रती आपल्या भावना जोरदार टाळ्यांनी आपण व्यक्त करून त्याचा गौरव आपण सर्वांनी केला, याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे। सुरुवातीला शंकरराव चव्हाण साहेबांचं राजकीय कारकीर्द, नांदेड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्य सरकारमध्ये विविध महत्वाच्या, त्यातल्या त्यात सर्वात जास्त कालावधी चव्हाण साहेबांचा जो गेला असेल त्यावेळेस इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग, जवळपास 10-12 वर्ष हा कालावधी चव्हाण साहेबांचा झाला। आणि त्या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये नंतर मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी जलजीवन या देशातल्या राज्यातल्या गरिबांना न्याय मिळावा, शेतीला पाणी मिळावं, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय देता आलं पाहिजे, शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यात यावं, अशा पद्धतीने ज्यांचं योगदान झालं थोडक्यात आपण चित्रफित पाहिलेलीच आहे। 10-12 वर्षाचे कष्ट आणि ते कष्ट करत असताना झालेला विरोध सुद्धा, एकीकडे पाणी देत असताना लोकांचे आशीर्वाद आजही कायम आहे, प्रत्येकाच्या घरात आजही चव्हाण साहेबांना देवासारखा पूजणारा गरीबातला गरीब माणूस आहे, नांदेड जिल्ह्यातला माणूस आहे, मराठवाड्यातला माणूस आहे। पण त्याचबरोबर त्याही काळामध्ये विरोधी झाला होता हे नाकारता येत नाही, धरणं झाली त्यावेळेस सुद्धा काही भागातल्या लोकांचे विरोध होत आहे, मी दुसरं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे। अशाही परिस्थितीमध्ये आज अभिमान या गोष्टीचा आहे की त्यांची कारकीर्द ही अतिशय समाधानकारक त्यांना राहिली जीवनामध्ये। बाकी गोष्टी त्याला काही त्यांनी कधी महत्व दिलं नाही, परंतु जे काही काम करायचं आहे त्याचा फायदा अधिकाधिक जनसामान्यांना व्हावा, त्या दृष्टिकोन त्यांनी जे काम केलं होतं ते आजही अजरामर होऊन गेलेलं आहे असं मी म्हणतो वावं ठरवून। आणि म्हणून मराठवाड्याच्या या सुपुत्राला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याकरता मराठवाड्यातले दुसरे सुपुत्र ज्यांनाही मी आदराने नाना म्हणतो ते हरिभाऊ आज आपल्यासोबत आलेले आहेत, त्याबद्दल हरिभाऊंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की खरं म्हणजे एवढा वेळ काढून राज्यपाल महोदय या ठिकाणी आले हे आम्हाला सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आज जीवनगौरव पुरस्कार देत असताना सुरेश सावंत यांना आपण हा पहिला सन्मान सोहळा नांदेडमध्ये त्यांचा होत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने साहित्य संस्कृती या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं उल्लेखनीय आहे। फार मोठं काम आहे।
हे साहित्य अकादमीचा पुरस्कार नांदेडमधल्या व्यक्तीला मिळणं, कोणाची शिफारस नसताना केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वावर, आपल्या लिखाणातून, आपल्या साहित्यातून मिळणं फार मोठी गोष्ट आहे. राष्ट्रीय पातळीवर मिळणारा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार, की राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम केलं, मला सर्व गोष्टी माहिती आहे. फार मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये बाल साहित्याबद्दल उल्लेखनीय काम, लिखाणामध्ये उत्कृष्टपणे त्या भावना व्यक्त करण्याची त्यांची भूमिका ही निश्चितच मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी, विशेषतः नांदेडसाठी अविस्मरणीय अशी बाब आहे की सुरेश सावंत यांचं खूप मोठं योगदान या क्षेत्रात केंद्र सरकारने त्यांना, त्या साहित्य अकादमीने ते त्यांना लक्षात आलं आणि ते त्यांनी अचूकपणे सुरेश सावंतची निवड केली. याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत, केंद्र शासनाचे आभारी आहोत, साहित्य अकादमीचे आभारी आहोत की त्यांनी सुरेश सावंताला ही संधी आणि त्याचा गौरव केला. मोठी अभिमानाची गोष्ट. एखाद्या साहित्यिकाला दुसरं काय पाहिजे असतं, आपण केलेल्या कार्याचा गौरव व्हावा अशा प्रकारची अपेक्षा जर होत असेल तर काही गैर नाही आहे. त्याचं योगदान तेवढंच अतुल्य आहे की ज्यांनी आपण आपल्या योगदानातून मोठं काम केलं आहे. विपिन इटनकर जिल्हाधिकारी म्हणून ती काम केलंय. आणि मगाशी गोपछडे म्हणली गोष्ट खरी आहे. मी अनेकांना म्हणालो की जे नांदेड एक चांगल्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा असं मी म्हणतो. जे जे अधिकारी नांदेडमध्ये आम्ही आणले, शब्द हा मुद्दाम वापरतो, आणले म्हणजे जाणीवपूर्वक, नुसते आणले नाही, विचारपूर्वक आणले की महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कोण आहेत. मला एक कालावधी आठवतो, शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. नांदेडचा एसपी कोण घ्यायचा, नांदेडचा कलेक्टर कोण घ्यायचा, हे 4 अधिकाऱ्यांना विचारून, चीफ सेक्रेटरीला विचारून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन ठरवायचे की नाही या 4 पैकी मला हा कलेक्टर पाहिजे, मला हा एसपी पाहिजे. आणि जे जे कलेक्टर किंवा एसपी हे त्यांनी त्यांच्या काळात निवडले ते नंतर राज्याचे डीजी तरी झाले, राज्याचे त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी तरी झाले, किंवा राज्याचे उच्च पात्र म्युन्सिपल कमिशनर तरी झाले. अशा उच्च पदावर जाऊन नांदेडची सिलेक्शन योग्य राहिलेले आहे म्हणलं तर चुकी ठरणार आहे. आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही तोच प्रयत्न केला की जिल्हा चालवायचा असेल तो ऑटो मोडमध्ये चालला पाहिजे. रोज त्याला पालकमंत्री किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री सांगायची गरज पडू नये. अधिकारी असा असला पाहिजे की जिल्ह्याची गरज काय आहे, प्रशासन कसं चाललं पाहिजे, प्रशासनातून काय काय निर्णय स्वतःहून घेतले पाहिजे आणि त्याला पूर्ण मोकळीक आपण दिली पाहिजे, त्यांनी चांगलं काम करावं. मला एकदा अजित पवारांची माहिती, कधी गप्पा गोष्टी होत असतात आणि कधी कधी चर्चा होत असते, पण दादा तुम्ही ज्यावेळेस निवडताना मला खात्री आहे की यावेळेस जो कलेक्टर मी घेतलेला आहे तो पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्याकडे घेणार, मला माहिती आहे म्हटलं. कारण नांदेडचा कलेक्टर हा पुण्याला पीसीएमसी मध्ये श्रीकर परदेशीला मी या ठिकाणी आणलं होतं. तर श्रीकर परदेशी निवड करत असताना आमचे त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी जॉनी जोसेफ होते. तर जॉनी जोसेफला मी बोलून विचारलं, जॉनी आपल्याला नांदेडला चांगला कलेक्टर पाहिजे, मग 3 नावं सांगा. त्यांनी मग 2-3 नावं सांगितली. तर मी मग श्रीकर परदेशींची निवड त्यावेळेस नांदेडचे कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी निवड केली. ती निवड माझं कालावधी, त्यांचा कालावधी संपल्याबरोबर त्यांनी त्याला पिंपरी चिंचवडला त्या ठिकाणी अजित पवारांनी घेतलं आणि त्यांनी घेतल्याबरोबर त्या काही कालावधीत मोदी साहेबांनी त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये घेतलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या इथले कलेक्टर हे कालांतराने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तरी जातात. इटणकर नांदेडमध्ये आले, चांगलं काम केलं. मला खूप आनंद आहे की त्या काळात निर्णय झटाझट व्हायचे, कधी सांगायची गरज पडायची नाही. निर्णय सांगितलं हे करायचं म्हणजे करायचं. आणि कुठलंही चुकीचं काम आम्ही त्याला कधी सांगितलेलं नाही. आणि त्याला हे सांगितलं की जिल्ह्यामध्ये हे कामं करायचे, हे आपलं टार्गेट आहे आणि जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यांनी ती कामं केली आणि त्याचा परिणाम आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची कसोटी आहे ते बिलकुल व्यवस्थितपणे हाताळतात. त्यांना माहिती की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आणि काय केलं पाहिजे. राज्यात इथे डीजी मल्होत्रा नांदेडला एसपी होते, त्या ठिकाणी नंतर ते आपले नांदेड महाराष्ट्राचे डीजी झाले. स्वाधीन क्षत्रिय हे नगरहून सीओ आले, इथे काम केलं. गृहमंत्री मी शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री असताना ते त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी राहिले. मी मुख्यमंत्री झाले असताना माझेही प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं आणि नंतर शेवटी ते राज्याचे चीफ सेक्रेटरी होऊन निवृत्त झाले. अशा पद्धतीचे काम केले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जिल्ह्याला काम करणारे चांगले IAS ऑफिसर्स, चांगले IPS ऑफिसर्स, चांगले CEOs हे जर मिळाले तर जिल्हा आपोआप सांगायची गरज पडत नाही. बाकी गोष्टी होत राहतात, छोट्या मोठ्या गोष्टी तर होत राहतात, त्याला काही जास्त द्यायची गरज पडत नाही. पण चांगले अधिकारी मिळणं ही भाग्याची गोष्ट लागते. नांदेड जिल्हा त्याच्यामध्ये मला भाग्यशाली आहे की चांगले अधिकारी नांदेडला मिळाले.
नांदेडचं जे काही दिसतंय आज चांगलंच दिसत आहे. ठीक आहे, उणीव असतील राहिले असतील ते पुढे होत राहतील, पण आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे की सगळ्यांच्या प्रयत्नामुळे नांदेडची प्रगती, जिल्ह्याची प्रगती, सिंचनाची प्रगती, नगरपालिकेची प्रगती जे काही होत आहे अधिकाऱ्यांच्या मेहनतीतून, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे, त्या चांगल्या अधिकाऱ्यांमुळे. आणि म्हणून आज रिटर्नकरांचा खरं म्हणजे मागच्याच वर्षी त्यांना आम्ही बोलणं होतो, त्यांनाही काही अडचण होती, घरगुती काही प्रॉब्लेम म्हणजे लग्न कार्य होतं म्हणून येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचं मी अभिनंदन करेन की नांदेडची ही जी परंपरा आहे, आमचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न राहणार आहे की नांदेडला नेहमीच चांगले अधिकारी सर्व चांगले नाही म्हणत, काय वाईट आहे असं म्हणत नाहीये, पण परफॉर्मन्स वाईज जो अधिकारी क्विक निर्णय घेईल, फास्ट निर्णय घेईल, आणि या स्पर्धेमध्ये मला सांगायला अभिमान आहे, मागच्या वेळेस लोकमतनी काही बुकलेट प्रसिद्ध केल्या होत्या की राज्यामध्ये कुठले चांगले अधिकारी जिल्हे परफॉर्मन्समध्ये राहिले आणि कुठले चांगले अधिकारी परफॉर्मन्समध्ये राहिले. मला आनंद आहे की गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये नांदेड जिल्हा हा लोकमतच्या त्या सिलेक्शनमध्ये प्रथम क्रमांकावर आला. आणि नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जे परफॉर्मन्सचे पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. हे फक्त आपणच आम्ही म्हणतो असं नाहीये, अनेक महत्वाच्या लिडिंग न्यूजपेपर्सनी नांदेडच्या परफॉर्मन्सबद्दल निश्चितच त्या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे ही परंपरा कायम राहिली पाहिजे. जिल्ह्याच्या प्रगतीचा जो वेग आहे तो कायम राहायला पाहिजे. आमचे पत्रकार राहुल कुलकर्णी आज येऊ शकले नाहीत, परंतु एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांना मी पाहतोय, एक उत्कृष्ट क्रिटिक म्हणून त्याला पाहतोय. अनेक वेळा आमच्यावर टीका त्यांनी केली असेल, परंतु मला सांगायला अभिमान आहे की राहुल कुलकर्णी एक चोखंदळ आणि उत्कृष्ट पत्रकार मी पाहिला. आणि लोकांनी माझी सिलेक्शन ज्युरीनी जेव्हा चर्चा केली की मग साहेब हे तुम्हाला चालतील का, म्हणून बिलकुल चालेल, काय हरकत नाही. माझ्यावर टीका म्हणलं केली असेल तरी हरकत नाही, पण एक चांगला पत्रकार म्हणून मी त्यांना अनुभव, पर्सनल काही नाही आहे, पुन्हा एक न्यूज क्रिएट कशी करायची, बातम्या कशा क्रिएट करायच्या, लोकांना काय आवडेल. मला एक छोटासा किस्सा आठवतोय. मी एकदा उस्मानाबादला शिवराज पाटील साहेब आणि आम्ही दोघं एकत्र एका कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाच्या अगोदर एका कार्यकर्त्याने जेवायला आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. तर ठीक आहे, शिवराज पाटील साहेब म्हणाले माझं आपण तिकडे गेलं पाहिजे कारण त्याचे आदराचं निमंत्रण आहे जेवायला. म्हणजे ठीक आहे, जाऊ हरकत नाही. ते जेवायला गेलो आणि जेवायला गेलो असताना ताटं हल्ली काय अनेक प्लेटेड ताटं असतात, सोन्याचं ताट कधी असतं, कधी चांदीचं नव्हतं ताट, किंवा सोन्याचं नव्हतं, तर गोल्डन प्लेटेड ताट होतं. मी म्हणलं बघितलं, म्हणलं आता कार्यक्रम झाला, म्हटलं आजचा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं हे ताट नक्की उद्या येणार आहे. आणि ते तसंच झालं. राहुल कुलकर्णी कधी मध्ये शिरले डायनिंग टेबलवर, कधी आमचा फोटो काढला आणि कधी टीव्हीवर दाखवला हे मलाच कळलं नाही. आणि गाणं सोन्याच्या ताटामध्ये काय काय ते गाणं, मराठी गाणं आहे ते लावून दिलं ना आमचा कार्यक्रम 8 दिवस चालला तो. सोन्याच्या ताटामध्ये यांना त्या मंडळीला जेवायला घातलं आणि सोन्याच्या ताटात जेवून गेले की हा कार्यक्रम 8 दिवस चालला. त्यामुळे राहुल कुलकर्णी सारखा एक सुखंदळ उत्कृष्ट पत्रकार, आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघड परिस्थितीमध्ये जाऊन न्यूज कव्हरेज त्यांनी केली. खूप चांगलं काम त्यांनी केलं. एक जिम्मेदारीपूर्वक NDTV सारख्या महत्वपूर्ण चॅनलला त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. आणि तो कालावधी पाहिलेला आहे की खूप रिस्क घेऊन एखादा वॉर सिच्युएशन असते, युद्ध सुरू आहे, युद्धामध्ये जाऊन परदेशामध्ये जाऊन कव्हर करणं, राज्यामध्ये अवघड परिस्थितीमध्ये कव्हर करणं त्या सोपं काम नाही आहे. त्यामुळे राहुल कुलकर्णी सारखा एक चांगला पत्रकार आज आला असता तर खरंच बरं झालं, पण त्याच्या घरी काही कुठेतरी आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे. आमचे संदीप पाठक जे माजलगावचे आमचे सहकारी, त्यांना मी वराड निघाल लंडनचं त्या थोडक्यात त्यांनी आपल्याला प्रयोग एक 5-7 मिनिटात झलक दाखवलेली आहे. पण ते आज त्यांची झलक पाठवत असताना मला इथे जी आठवण येते ते आमच्या देशपांडे साहेबांची आठवण येते की ज्यांनी त्या काळामध्ये एक पात्री नाटक जे आहे वराड निघालं लंडनला खूप काळ चाललं. मला वाटतं त्यांची किती प्रयोग झाले मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देशपांडे साहेबांचं नाव आहे. त्यामुळे त्यांनी नांदेडला नाट्य संमेलन जे मागचं झालं नांदेडला, त्या नाट्य संमेलनाच्या नियोजनामध्ये आयोजनामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली. तुम्ही ऑर्गनाईज करा, राज्य सरकारची मदत राहणारच आहे, तुम्ही मराठवाड्याचे आहात, संभाजीनगरचे आहात, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे नाट्य संमेलन तुम्ही ऑर्गनाईज करा, ही जबाबदारी मी सोपवली होती. त्यामुळे त्यांची सगळी जी ते वराड निघालं लंडनला हे नाटक आहे
की आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत. आणि पाठकजी तुम्हाला मी जरूर बोलू, तुमचे एक पात्री प्रयोग याच व्यासपीठावर चांगला आम्ही या ठिकाणी लोकांना बघायला आवडेल. विशेषतः नवीन पिढीला ज्यांनी देशपांडेजींना पाहिलेलं नाही आहे त्यांना स्मरणात राहील. आणि आपण सुद्धा एक उत्कृष्ट कलावंत म्हणून आम्हाला अभिमान आहे की मराठवाड्यातले जे काही चांगले कलावंत आज बाहेर निघून एका चांगल्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढे जात आहेत, त्यामुळे तुमचं नाव फार वरच्या पातळीवर आहे. आणि मला खात्री आहे की आगामी काळामध्ये आपल्या माध्यमातून लोकांना मराठवाड्याचा एक उत्कृष्ट कलाकार म्हणून सदैव आपली आठवण ही निश्चित राहील, याबद्दल आम्हाला कोणाही शंका नाही. त्यामुळे या सगळ्या कलावंतांवर सुरेश सावंत असतील, रिटर्नकरजी असतील, राहुल कुलकर्णी, संदीप पाठक, डॉक्टर नितीन जोशींचा उल्लेख करत असताना आपण पाहिलं की गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून चांगलं नांदेडला सुंदर काम त्यांचं आहे. इंटेस्टाईन, पोटाचे आजार यावर खूप ते मेहनत घेतात. केवळ रविवारचा दिवस जरी असला तर रविवारचा दिवस सुट्टी म्हणून न घालवता किनवट, माहूर आणि दुर्गामी भागामध्ये जाऊन लोकांची विनामूल्य सेवा करणारे आमचे हे डॉक्टर आहेत. आणि त्यांचं योगदान निश्चितच सर्वात जास्त चांगलं आहे. आणि त्यामुळे मला वाटते की त्यांचाही गौरव निश्चित आपण यथोचित केलेला आहे. त्यांनी चांगलं काम कसंच करावं आणि आगामी काळामध्ये नांदेडचं नावलौकिक, स्वतःचं नावलौकिक आहेच, मोठं नाव त्यांचं होणारच आहे, पण त्या निमित्ताने जिल्ह्याचं नावलौकिक. नांदेड जिल्हा आता एका टेक ऑफ स्टेज घेऊन खूप पुढे गेलेला आहे. भरपूर करायचं आहे आणि भरपूर करत असताना सर्वांनी जर योगदान दिलं तर मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काही उणीव राहणार नाही. भरपूर काम आपण करून दाखवू, जेवढा आपल्या हातामध्ये कालावधी आहे आपण सोचू. सर्वात महत्त्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछेडे. सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं ह्याच्यामध्ये, म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं नाही, असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला त्यांनी. मी काही त्यांना शिकवलेलं नाही आहे, पण राज्यसभेमध्ये आम्ही दोघंही आहोत. ते कधी घुसतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही, पण ते चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे. एक उत्कृष्ट माझा सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो. त्यांची पहिलीच टर्म आहे. मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास 40-50 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे. असा खासदार म्हणजे असं होणे नाही तुम्हाला सांगितलं. त्यांनी तारीफ करता करता काय बोलून गेलं मलाही समजलं नाही, पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गोपछेडे साहेबांना, गोपछेडे साहेब मी खांद्यावर हात करून कसा मारत नाही. खांद्यावर हात करून कधी मारते सवय पण माझी नाही. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर चालत जातं. मी काही फार कोणाची मागे लागायची मला गरज नाही, पण कोणी फार अंगावर आलं तर सोडत नाही हे मला सांगितलं. परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, खूप तुमची वाचन चांगलं आहे, सभागृहातले परफॉर्मन्स चांगलं आहे, तुम्ही चांगलं काम करत राहाल. आणि भाजपाचे एक माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार या नात्याने उत्कृष्टपणे काम करत आहात. तुमच्या मी आभारी आहे. स्तुती सुमन जरी तुम्ही मिळली असते त्यात सुद्धा थोडी अतिशोक्ती झालेली आहे. मी तेवढा काही भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, आणि भाजपमध्ये तर भरपूर शिकायचं आहे मला. त्यामुळे मला वेळ काही नाही आहे, परंतु मी जवळ नवीन जरी असलो तरी या पक्षाचे प्रोटोकॉल, या पक्षातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्व जे स्वीकारलेलं आहे, जे व्रत मी स्वीकारलं आहे ते 100% यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही, ते मला या निमित्ताने सांगायचं. त्यामुळे आपल्या सर्वांची कमिटमेंट, ज्या कामासाठी आपण व्रत हाती घेतलेला आहे, ती कमिटमेंट पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. आदरणीय नाना या ठिकाणी खूप लांबून आलेले आहेत, मला जाणीव आहे. म्हणजे वय त्यांचं जास्त जरी असलं तरी मी त्या वयाबद्दल जाणार नाही. आजही नाना तेवढ्याच सक्षमतेने काम करतात. सभागृहामध्ये त्यांना मी आमदार म्हणून पाहिलेलं आहे, त्यांना राज्याचा स्पीकर म्हणून मी त्यांना खूप पाहिलेलं आहे. आणि दणकावून काम करण्याची नानाची वृत्ती जी आहे ही सभागृहातली मी त्यांची पाहिलेली आहे. एक स्पीकर म्हणून एक उत्कृष्ट काम ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलेलं आहे. आणि आज राज्यपाल या नात्याने मला खात्री आहे की त्यांचं योगदान राजस्थानसारख्या राज्यामध्ये खूप मर्यादा येतात, परंतु इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा निष्पक्षपणे लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या कल्पना ज्या पंतप्रधानांच्या आहेत त्या मार्गी लावण्याकरता फार मोठं योगदान नानांचं मागेही राहिलं आहे आणि यापुढेही राहील, याबद्दल आम्हाला शंका नाही आहे. त्यामुळे नानांचं मी आभार प्रथम यासाठी मानतो, एवढं लांबून फक्त आमच्या या कार्यक्रमाकरता त्यांनी झटकन फोनवर बोललो मी त्यांना आणि त्यांनी ताबडतोब यायचं मान्य केलं. त्यामुळे त्यांच्या मनापासून जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. नाना तुमची कारकीर्द महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष नात्याने आम्ही कोणी विसरू शकत नाही. आमदार आहेत,
नवीन पिढी आता पुढे येऊ लागलेली आहे, त्यामुळे स्पीकरचं काम कशा पद्धतीने जिम्मेदारीपूर्वक आपण पार पाडलेलं आहे हे महाराष्ट्राने पाहिलं. आणि मला खात्री आहे की आपण राजस्थानचे राज्यपाल या नात्याने आपली कारकीर्द निश्चित चांगली राहील, उत्कृष्ट राहील. आणि आम्ही सर्वजण आपल्या राजभवनला येऊन आपला पाहुणचार घेण्याकरता नक्की आम्ही येणार आहोत. म्हणजे पाहुणचार म्हणजे आपल्या वतीने आपलं चहापान घेण्याकरता आम्ही नक्की कधीतरी राजस्थानला येऊ, एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.